नमस्कार मंडळी, आज आपण झणझणीत असा 8 दिवस टिकणारा बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गावी आली होते आणि इथे जे चूल आहे त्यामध्ये मी हे बटाटे असे भाजायला टाकलेले होते। त्यानंतर माझ्या घरी आल्यानंतर हे सर्व बटाट्यांची मी स्वच्छ साल काढून घेतली आणि त्यानंतर हे सोलून घेतले। असे प्रॉपर छान सोलून घेतल्यानंतर ह्या बटाट्यांना आपण आता मिरचीचं वाटण बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे। इथे माझ्याकडे खलबत्ता नाहीये त्यामुळे मी ग्लासामध्ये लाटण्याच्या साहाय्याने हे बारीक करणार आहे। फक्त यामध्ये मिक्सर आपल्याला वापरायचा नाहीये, कारण जी हे वाटल्यानंतर जी अशी टेस्ट येते खलबत्त्याने किंवा पाट्यावरवरती त्याची जी टेस्ट असते ती आपल्याला मिक्सरमध्ये मिळत नाही। त्यामुळे आता इथे मी ग्लासामध्ये 7 ते 8 मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ एवढं सगळं घेतलंय आणि याचं आता आपल्याला छान बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे। हे वाटण छान बारीक केल्यानंतर आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहे। तेल घातल्यानंतर त्यामध्ये जे तयार केलेलं वाटण आहे हिरवी मिरची आणि लसणाचं ते सर्व घालून घ्यायचंय आणि छान परतवून घ्यायचंय। एकदा प्रॉपर हे छान परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जो बटाटा आहे तो प्रॉपर सोलून घेतलेला आहे तो त्यामध्ये हाताने कुस्करून घालणार आहे। आता इथे माझ्याकडून एक चूक झाली की पावसाळ्यामध्ये लाकडे थोडीशी नरम असतात, त्याच्यामुळे चूल प्रॉपर माझ्याकडून पेटू शकली नाही आणि त्यामुळे हे बटाटे थोडेसे कचवट राहिलेले आहेत। जर तुमच्याही बाबतीत असंच कधी झालं तर तुम्ही काय करायचंय, हाताने स्मॅश न करता बटाटे डायरेक्ट सुरीने कापून घ्यायचेत आणि ते कढईमध्ये छान शिजवून घ्यायचेत पाणी घालून। जेव्हा ते छान शिजतात तेव्हा तुम्ही त्यामध्ये ते स्मॅशरच्या साह्याने वगैरे स्मॅश करून घ्यायचेत किंवा जो आपला उलथणा वगैरे आपण यूज करतो त्या साह्याने ते स्मॅश करून घ्यायचेत। आता इथे मी छान असं हे वाटण आपल्या हिरव्या मिरचीचं परतवून घेतलंय आणि त्यामध्ये ते छान परतल्यानंतर आपण यामध्ये बटाटे घालणार आहे। आमच्याकडे शेताला जाण्यासाठी किंवा प्रवासाला जातो आपण तेव्हा असा ठेचा बनवून नेला जातो, कारण याच्यामध्ये कांदा नसल्यामुळे हा 8 ते 15 दिवस आरामशीर टिकतो। म्हणजे आपण प्रवासाला जाऊन येईपर्यंत आपण हा खाऊ शकतो। फक्त एक गोष्ट करायची आहे, मीठ आणि मिरची वापरताना जरा बेताने वापरायचं आहे, कारण मिरची ही प्रवासामध्ये थोडीशी त्रासदायक होऊ शकते। त्याच्यामुळे जर तुम्हाला तिखट खाण्याची सवय असेल किंवा तिखट आवडत असेल तरच तुम्ही मिरचीचा जास्त प्रमाणात वापर करा। आणि मीठ आपण ऑलरेडी जे वाटण बनवत होतो तेव्हा ग्लासामध्ये मीठ घेतलेलंच होतं, पण जेव्हा आपण आता बटाटा घालणार आहे तेव्हा देखील मीठ घालणार आहे, त्यामुळे मीठ वापरताना सढळ हाताने न वापरता जरा प्रमाणात वापरावे। आता हा जो ठेचा आहे, आमच्याकडे पूर्वी भात लावणी असेल किंवा शेतामध्ये तण उपटणे म्हणजे आमच्याकडे त्याला बेनणी म्हणतात, हे सगळं करायचं असेल तेव्हा बायका शेतामध्ये येताना भाकरी आणि हा ठेचा आवडीने घेऊन येतात। हा ठेचा इतका चविष्ट लागतो आणि इतका अप्रतिम लागतो की भरपूर प्रमाणात बनवला जातो आणि तो शेताची कामं जोपर्यंत चालली तोपर्यंत तो पुरवून खाल्ला जातो। तुम्हाला ही आपली रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करायला नक्की कमेंट करायला विसरू नका। आणि जर आवडला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच छान छान रेसिपी मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असते। चला तर मग आता इथे मी बटाटे सर्व स्मॅश करून घेतलेले आहेत। जे काही बटाटे कडक वाटत होते ते मी इथे सुरीच्या साहाय्याने कापून घातलेले आहेत आणि आता साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी साधारण अर्धा फुलपात्र एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते छान शिजवून घ्यायचे। ऑलरेडी बटाटे शिजलेले आहेत, पण थोडेसे जे कचवट राहिलेले आहेत ते वाफेवरती अजून छान शिजून येतात, त्याच्यामुळे ते आपल्याला चमच्यानी किंवा स्मॅशरनी स्मॅश करायला अगदी सोपे जातात।
आपण आता छान शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मिक्सरला ते आपण छान भरड अशी वाटून घेणार आहे. अगदी बारीक कूट नाही करायचं, तर मोठे मोठे दाणे ठेवायचे. आणि अजून एक वाफ निघाल्यानंतर या बटाट्यांमध्ये जी आपण शेंगदाण्याच्या दाण्यांची भरड बनवलेली आहे ती घालून घ्यायची आणि ती भरड छान मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर जी जिरा पावडर असते, भाजलेल्या जिऱ्यांची जी पावडर, ती जिरा पावडर आपण घालून घ्यायची आणि जर आवडत असेल टँगीनेस तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची. इतका स्वादिष्ट हा बटाटाचा ठेचा लागतो की तुम्ही एकदा ही रेसिपी करून पाहिली की कायमस्वरूपी प्रवासाला असू दे किंवा घरी खाण्यासाठी असू दे किंवा शेतात जाण्यासाठी असू दे, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय कराल आणि एकदा केली की कायम वारंवार तीच कराल याची मी 100% खात्री देते. अशा पद्धतीने आता हा आपला झणझणीत आणि चमचमीत असा बटाट्याचा ठेचा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच आपल्या छानशा व्लॉगमध्ये पुढच्या वेळी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा.